नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 एप्रिलच्या भागामध्ये विजय आता काव्याला डायरेक्टच म्हणतो, मुद्दामून करतेस का तू काव्या? जुनं सगळं उकरून काढायचं आणि रम्याला त्रास द्यायचा. आणि आता ना मी आहे तिच्यासोबत, मनाने जोडलं गेलेलं आहे आम्ही. रम्याना आंघोळीसाठी केली होती म्हणूनच काढलेलं आहे तिने मंगळसूत्र. काय आहे ना, लग्न आम्ही एकमेकांच्यासाठी केलेलं आहे, जगाला दाखवायला नाही केलेलं. सो प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही मला काय घेणं देणं आहे, पण ना हे सगळं काही रम्याच्याच आईसाहेबांनी म्हणजेच आत्याबाईंनीच ऐकवलेलं होतं आम्हाला, मला आणि ताईला. परंपरा, लग्न, मंगळसूत्र या सगळ्या गोष्टींच्यावरनं खूप ऐकवलं होतं त्यांनी. तमाशा केला होता अगदी. असंच तुमच्या बायकोला कोणी ऐकून दाखवायला नको हो, म्हणून सांगितलं. असा ती उलटा टोमणा आता विजयला सुद्धा मारते. तर तेव्हा रम्या म्हणते, हे बघ काव्या, तुला त्यावेळी ना आईने ऐकवलेलं होतं, कारण तू पूजेला ना मंगळसूत्र न घालता आली होतीस, आठवते ना तुला? आणि विजयला सांगू लागते, विजय तुला माहिती आहे का, यांच्या लग्नानंतर ना पहिल्यांदा खूप मोठी पूजा ठेवली होती आणि तेव्हा या मॅडम ना पूजेला मंगळसूत्र न घालता आल्या होत्या. आपले पुजारी काका गुरुजी ते सुद्धा खूप भडकले होते आणि सगळा कार्यक्रम खोळंबला होता. आणि काव्याला म्हणते, काय ग हे सांग ना महत्त्वाचं. तर तेव्हा आता विजय म्हणतो, रे बाप रे, मुद्दाम काढलं होतंस मंगळसूत्र? तर तेव्हा काव्यासुद्धा अगदी त्याच्यासारखंच बोलते, म्हणते, अरे बाप रे, मी तेव्हाही मुद्दामून काढलेलं नव्हतं मंगळसूत्र. आणि कसं आहे विजयराव, आत्ता माझ्याबद्दल नाही तुमच्या बायकोबद्दल बोलूया तो. आणि रम्याला म्हणते, काय रम्या, माझं सगळं काही करून झालंय ग, मी ज्या गोष्टी केल्या नव्हत्या त्यासाठी मी इनफ ओरडा खाल्लाय, इनफ तमाशे झालेले आहेत घरामध्ये, नाही का? आता ना आपण तुझ्याच बद्दल बोलूयात. ज्या पार्थ देशमुखांना स्वीकारायला मी वेळ घेतला, त्याच पार्थ देशमुखांच्या बरोबर दुसऱ्यांदा लग्न केलं मी. पार्थ देशमुखांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालून मी मिरवते. त्यांनी केलेलं एकदा तुटलं होतं तरी सुद्धा पुन्हा जोडलं गेलं असं आहे हे काव्यार्थचं मंगळसूत्र. सो माझं सगळं काही सेट आहे अगं. पण तुझं काय? तर तेव्हा आता रम्या त्याला म्हणते, अगं ये बाई, आहे ना तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, मग बस ना, मी घालेन नाही तर नाही घालेन, तुला काय करायचं आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, रम्या अगं असं नाही करायचं ग, असं नसतं अगं, नवीन नातं स्वीकारल्याची खूण असतं मंगळसूत्र. हां, आता तू तुमचं नातं स्वीकारलंच नसशील असं ती बोलत असेल. तर तेव्हा रम्या म्हणते, बास बास हा काव्या बास. आणि विजयला म्हणते, विजय घाल बाबा ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात, तरच हिचा आत्मा शांत होईल. आणि म्हणते, ते छोटं घाल ना प्लीज, मोठं टोचतं मला. तर तेव्हा विजय म्हणतो, येस ओके असं म्हणून तो छोटं मंगळसूत्र घेऊन येतो आणि तो रम्याच्या गळ्यामध्ये घालत असतो. आणि रम्याला त्या गोष्टीचा आता त्रास होत असतो आणि काव्या तर एकसारखी त्याच्याकडेच बघत असते. आणि आता मंगळसूत्र घालून झाल्या काव्या म्हणते, क्या बात आहे, आता कसा, आता जसा दिसतोय ना जोडा तोंडात मारण्यासारखा. तर तेव्हा रमेश चिडते. तर काव्या म्हणते, अगं बाकीच्या जोडप्यांच्या तोंडात मारण्यासारखा दिसतोय तुमचा जोडा, कळलं का? आणि म्हणते, चला चला आता खाली चला, आजचे उत्सवमूर्ती आहात तुम्ही, सगळे वाट बघतायत जेवायला. असं म्हटल्यानंतर विजय आता पुढे येतो आणि आपला हात पुढे करतो आणि रमेशसुद्धा लगेचच त्याच्या हातामध्ये हात देते. आणि विजय आता काव्याकडे बघून हसत असतो आणि काव्या आता मनातल्या मनात म्हणते, नवरा बायकोसारखे वागतायत खरे, पण हे किती खरं आहे ना हे थोड्या वेळात कळेलच, तोपर्यंत मी माझं काम करून घेते. असं सगळं काही मनात बोलून ती बाहेर येते. आणि त्यानंतर तिने बाहेर एका पोत्यामध्ये काहीतरी घालून ठेवलेलं असतं आणि ती पोतं आता ओढत आतमध्ये रूममध्ये घेऊन जाते. आणि इकडे तोपर्यंत आता विजय आणि रम्या वगैरे खाली आलेले असतात आणि ते जेवायसाठी बसलेले असतात. आणि तेव्हा ते सगळं काही बघितल्यानंतर वसू म्हणते, अरे वा, नाही म्हणता बरंच काहीतरी केलेस की, आणि नक्की कोणासाठी केलेस? तर तेव्हा मानेनी म्हणते, असं का बोलताय वसुताई, आपल्यात कितीही कटुता असली ना तरीसुद्धा आपण आपले संस्कार विसरता कामा नये. आणि जरी तुमचा जावई असला ना तरीसुद्धा या घरामध्ये मानपान तर व्हायलाच पाहिजे ना, आधी जास्ती नाही पण थोडाफार तरी. असं तिने म्हटल्यानंतर वसू म्हणते, अरे वा, फारच लवकर उपरती झाली म्हणायची. आणि हे सगळं तू मनापासून केलेस ना, का आपला दिखावा, म्हणजे जगाला सांगायला मोकळे तुम्ही की आम्ही कसं नीट करतो, सगळ्यांचा मान कसा व्यवस्थित ठेवतो वगैरे. तर तेव्हा त्या जीवामध्ये बोलतो, म्हणतो, वसू आत्या, प्रत्येक गोष्टीत खोट काढलीच पाहिजे का? कोणीतरी काहीतरी चांगल्या मनाने करत असेल तर समोरच्याचा मान ठेवावा, किंमत द्यावी, नाही का? तर वसू म्हणते, अच्छा, आता मान कसा ठेवायचा हे मी आता तुझ्याकडून शिकायचंय का? तर तेव्हा मिथून काका एकदमच आवडू म्हणतो, बघा म्हणलं जमलं तर वसू आता मिथूनवरती चिडते. तर मिथून काका म्हणतो, जस्ट 1 मिनिट, म्हणजे मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे एकदम जोराचा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आलाय की आपण मुलीला सासरी पाठवत असताना
त्याच्याबरोबर 4 दिवस करवली जाते ना, तसंच घर जावायच्या कन्सेप्टमध्ये त्याच्याबरोबर करवला नसतो का हो वसुताई? तर तेव्हा वसू त्यालाच विचारते, म्हणते तुझ्याबरोबर आला होता का करवला? तर तेव्हा मिथुन काका म्हणतो व्हॉट्स अ जोक. तर वसू आता त्याला विचारते वायपळ विनोद करून झालेत का आणि करायचे का? जेवायला सुरुवात का? अजून काही टोमणे शिल्लक आहेत? तर तेव्हा मिथुन काका म्हणतो नो नाही नेवर. तर मानिनी म्हणते नाही नाही आता काही सुद्धा नाही आहे, चला रम्या विजयराव सुरू करा. आणि तेव्हा आता हे दोघे जेवायला सुरुवात करणारच असतात. इतक्यातच आता नंदिनी जीवाला एक कोपरा मारते, म्हणजे त्याला काहीतरी आठवण करून देते. आणि जीवा लगेचच म्हणतो एक 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 मिनिट, आणि म्हणतो आई आम्ही आपलं हेच म्हणत होतो, इतकं सगळं आता परंपरेनुसार चाललेलंच आहे, तर मग घास भरवण्याचा कार्यक्रम सुद्धा होऊनच जाऊ देत. तर नंदिनी सुद्धा लगेचच हसते आणि म्हणते हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि जेव्हा पुढे म्हणतो आता यांनी आपल्याला लग्नाला वगैरे तर काही बोलवलं नाही, त्यामुळे तिथे उखाणा घ्या असं काही करता आलं नाही. निदान इथे घास भरवण्याचा कार्यक्रम तरी होऊन जाऊ द्यात नाही का? तर नंदिनी म्हणते हो अरे का नाही, रम्या विजय चला एकमेकांना घास भरवा बरं. आणि असं तिने म्हटल्यानंतर विजय तर एकदम एक्सायटेड होतो आणि म्हणतो आय वुड लव टू, म्हणजे आजच नाही तर रोज जेवताना पहिला घास मी तुलाच भरवेन, ओके लव. तर तेव्हा जीवा लगेचच त्याला म्हणतो ब्रो खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. तर नंदिनी लगेचच त्याला म्हणते फक्त म्हणू नका शिका जरा. तर तेव्हा विजय लगेचच आता एक घास रम्याला भरवतो आणि म्हणतो टाळ्या वाजवा. तर तेव्हा सर्वजण आता टाळ्यासुद्धा वाजवू लागतात. तर असं झाल्यानंतर आता नंदिनी म्हणते ठीक आहे आता अजून एक का. आणि आशाला म्हणते आशाताई तेवढं बोल घेऊन या ना. तर तेव्हा रम्या म्हणत असते बोल कशाला अजून. तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं हो थोडा धीर धर. तर तेव्हा आशाताई आता बोल घेऊन येते आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या जिलेबी असतात. तर नंदिनी म्हणते म्हणजे काय, अरे नवीन जोडपाय म्हटल्यानंतर जिलेबी तर पाहिजेच ना. तर तेव्हा नंदिनी आता पुढं सांगू लागते रम्या आता काय आहे माहिती का तुला, रम्या आता ही जिलेबी धरायची आहे असं ती बोलत असते. तर तेव्हा रम्या तिला मध्येच थांबवते आणि एकदम तिच्याकडे बोट वगैरे करते आणि म्हणते मी अजिबात जिलेबी तोंडात वगैरे धरणार नाही आहे आणि विजयला मी ती तोडूसुद्धा देणार नाही आहे आणि नाही ते खेळ खेळायला लावू नकोस नंदिनी. असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आता एकदम दाट शंका येऊ लागते. तर नंदिनी म्हणते अगं खेळ कसला याच्यामध्ये, अगं ही तर रीत आहे. मी म्हणत होते अगं ही जिलेबी धरायची तू तुझ्या हातामध्ये आणि विजयला भरवायची आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता रम्या थोडीशी शांत होते आणि विजय आता इशाऱ्याने रम्याला शांत असं सांगत असतो. तर जीवा आता रम्याला म्हणतो अगं काय झालं पण तू का इतकी रिॲक्ट झालीस. आणि म्हणतो रम्या इमॅजिनेशन हा बरोबर. असं म्हटल्यानंतर सगळेजण हसूच लागतात पण रम्याला तर खूप राग आलेला असतो. तर मिथुन काका म्हणतो अरे जीवा पण तसंच दाताने तोडा लावली तर काय हरकत आहे. अरे उलट मॅरिड कपल किती वाट बघतात आणि नशीब ना लवंग नाही सांगितली. तर तेव्हा नंदिनी आता विचारते डायरेक्ट म्हणजे काय आणि तुम्ही आहात ना मॅरिड कपल. तर आता वसू ह्या सगळ्यांच्या मध्ये पडते आणि म्हणते मी काय म्हणते तुमचं झालं का सगळं टोमणे वगैरे मारून, भुका लागल्यात सगळ्यांना जेवायला सुरुवात करूयात. आणि म्हणते बाय द वे नंदिनी काव्या कुठं आहे, नाही दिसली नाही ना म्हणून विचारते, अभ्यास करते का IAS काव्या. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो तसंच समजा वसू आत्या, स्पेशल पेपर सोडवते ना त्यामुळे वेळ लागेल यायला. आणि त्यानंतर आता वसू विजयला विचारते विजयराव आवडते ना सगळं, पोटभर जेवा. तर मिथुन काका परत मध्येच हळू बोलतो तसंही भरपूर किराणा भरला आहे. तर तेव्हा विजय तर जरा चिडतो आणि रागाने विचारतो काही म्हणालात का मला. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो नाही आणि सॉरी काय झालं ना मला जेवताना ना बोलायची सवय आहे त्यामुळं मी तसं बोललो. आणि हां सवयीवरून आठवलं वसूताई आता तुमची सवय तुटणार ना. तर वसू विचारते पण कसली सवय. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे घ्या आता इतके दिवस तुम्ही रम्याच्या खोलीमध्ये तिच्यासोबत झोपत होता, आता तुम्ही कुठे झोपणार. तर तेव्हा काव्या तिथे येते आणि आल्या म्हणते गेस्ट रूम. वसू आत्यांच्यासाठी गेस्ट रूम इज द बेस्ट रूम. तर नंदिनी म्हणते काव्या काय हे काही काय बोलतेस तू, अगं या घराच्या अर्ध्या मालकीण आहेत त्यांनी असं गेस्ट रूममध्ये झोपणं बरं दिसतं का. तर काव्या म्हणते हो ग ताई ते पण बरोबर आहे, मग ठीक आहे ना रम्या आणि विजयराव राहतील गेस्ट रूममध्ये, वसू आत्यांना ना त्यांच्या रूममध्येच राहू देत. काय आहे ना रम्या आईसाठी आणि विजयराव रम्यासाठी तेवढं कॉम्प्रोमाइज करूच शकतात ना. तर वसू म्हणते नाही हे असं काही करायची गरज नाही आहे, विजयराव ना जावई आहेत या घरचे त्यामुळे ते आणि रम्याच्या रूममध्ये झोपतील, मी झोपेन गेस्ट रूममध्ये. तर तेव्हा जीवा लगेचच म्हणतो बघितलं का माझी वसू आत्या किती दिलदार आहे. आणि म्हणतो आशा वसू आत्याची गेस्ट रूममध्ये एकदम मस्त सोय करा. आणि तेव्हा इकडे नंदिनी लगेचच काव्याला इशाऱ्याने विचारते आणि काव्या तर लगेचच सगळं सेट आहे असं इशाऱ्याने सांगते. म्हणजे या दोघींनी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं एकदम सेट झालेलं असतं आत्ता. तर तेव्हा त्या नंदिनी रम्याला म्हणते अगं रम्या
जिलेबी तशी तोडायला नको पण खाऊ शकतेस तू. आणि विजयला म्हणते विजयराव डाएट वगैरे करायला लावू नका रम्याला. आणि रम्याला म्हणते तू घे ना जिलेबी, अगं घे घे. आणि तेव्हा रम्या लगेच जिलेबी घेऊन खाऊन दाखवते. आणि विजय तर विचारतो बाय द वे पार्थ कुठं आहे, पार्थ दिसत नाहीये. फॅमिली पोर्ट्रेटमधून ना एक इम्पॉर्टंट एलिमेंट मिसिंग वाटतोय. तर तेव्हा काव्या म्हणते मी आहे ना इथे माझ्या नवऱ्याची कसर भरून काढायला. तेव्हा मानेनी आता एकदमच मध्ये विचारते बरं मी काय म्हणते पुढे काय ठरलंय मग. तर रम्या म्हणते पुढे पुढे काय. तर तेव्हा मानिनी म्हणते अगं अशा गोष्टी काय उलगडून बोलायच्या असतात का, फिरायला कुठे जाणार आहात. तर तेव्हा मिथून काका एकदमच मध्ये बोलतो हनीमून हनीमून. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर रम्याला तर ठसकाच लागतो. तर तेव्हा काव्या म्हणते अगं हळूहळू, आणि ठसका जात नसेल तर सांग, बुक्का देते ना एक पाटीत. तर तेव्हा विजय तर रागाने काव्याकडे बघतो. तर काव्या म्हणते नाही मी आणि ताई लहान असताना तसेच करायचो. तर विजय म्हणतो मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे घ्या घ्या. आणि म्हणते बरं काय तुम्ही सांगितलंच नाही अजून, तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात, डेस्टिनेशन ठरवले का नाही. म्हणजे नाही काही प्लॅन झाला नसेल तर आम्ही सुचवू शकतो. तर तेव्हा आता जीवा एकदमच म्हणतो बँकॉक परफेक्ट जागा आहे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे जीवा बायकोला बँकॉकला घेऊन जातात का, काय रे तू येडं उठलं आणि झाडाला जटलं. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे बघा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही शिमल्याला जा. तर काव्या म्हणते अगं ताई काही काय बोलतेस गं, थंडी किती असते तिकडे. अगं रम्याच्या डोक्यात थंडी शिरली आणि ती आजारी पडली म्हणजे. तर नंदिनी म्हणते हो अगं मग नको नको, एक काम करा ना मग तुम्ही कोकणात वगैरे जा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अजिबात नको, अरे कोकणात पावसात किती पाणी असतं माहिती आहे का, हे बुडाले मग नदीत दोघांनाही पोहता येत नाही. तर तेव्हा तर रम्याचा अंतच होता आणि ती म्हणते इनफ, हे बघा कोणी काहीही सजेस्ट करू नका, आमचं आम्ही बघू नाही का, असं विजयला विचारते. तर तेव्हा विजय त्याच्याकडे बघून हसत असतो आणि म्हणते तसंही माझं सगळं आधीच ठरलेलं असतं. तर तेव्हा मिथून काका म्हणतो ओके आय ॲग्री विथ यू, पण कुठे जाणार. तर तेव्हा रम्या म्हणते मी ते आत्ता नाही आहे सांगणार आहे काका, कारण ते विजयसाठी सरप्राईज आहे. तर तेव्हा विजयसुद्धा म्हणतो रिअली. तर तेव्हा काव्या म्हणते मला सुद्धा सरप्राईजेस आवडतात आणि मी सुद्धा तुम्हाला जेवणानंतर सरप्राईज देणार आहे. तर तेव्हा तर रम्या म्हणते तू सरप्राईज देणार आहेस, पण काय. तर तेव्हा काव्या म्हणते जेवण झाल्यानंतर कळेलच ना. तर इकडे मिथून काका खूपच आनंदित होतो. तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो अरे त्यांचा सरप्राईज आहे आणि तूच जास्त आनंदित होतोयस. तर तेव्हा आता इकडे नंदिनी आणि काव्या एकमेकांना डोळा मारतात, म्हणजे त्यांनी जे प्लॅन केलेलं असतं ते 100% आता वर्क होतं. आणि त्यानंतर आता जेवण होतं आणि आता काव्या जी असते ती रम्याचे डोळे पकडून वगैरे घेऊन येते रूममध्ये. तर तेव्हा रम्या म्हणत असते अगं काय चालले तुझं, बघ मला फालतूचे सरप्राईजेस आवडत नाहीत, तो हात काढ बरं डोळ्यावरचे. तर तेव्हा काव्या म्हणते अगं चिडचिड करू नकोस, तू बघ तरी अगोदर मग रिॲक्ट हो, असं म्हणून तिच्या डोळ्यावरचा हात काढते. आणि समोर बघते तर काव्याने पूर्ण रूम सजवलेली असते, अगदी त्यांच्या हनीमूनला कशी सजवलेली असते तशी सगळी रूम सजवलेली असते. आणि बेड वगैरे पण खूप छान सजवलेला असतो. आणि रम्याला बघितल्यानंतर तर ते धक्काच बसतो तिला आणि म्हणते अगं हे हे सगळं तू केलंयस. तर तेव्हा काव्या म्हणते अगं हो येस मी केलंय, तुम्ही दोघं जेवायला खाली गेला होता तेव्हाच केलंय. आणि आठवते का तुला जे कधी काळी तू माझ्यासाठी केलं होतंस, तेव्हा मी नवी नवरी होते, आता तू नवी नवरी आहेस, हो की नाही. आणि विजयला म्हणते तुम्हाला सांगते विजयराव आत्तापर्यंत ना रम्याने माझ्यासाठी इतकं काय काय केले ना, त्याची परतफेड करायला नको का हो मी, म्हणून केले मी खास तुझ्यासाठी हे सरप्राईज. आणि त्यानंतर म्हणते चला माझं डेकोरेशन किती आवडलंय ना तुम्हाला हे तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतच आहे. आणि म्हणते आय एम ग्लॅड, चलो गाईज एन्जॉय युअर फर्स्ट नाईट. आणि एकदमच आता रम्याच्या जवळ जाते आणि एकदम हळू आवाजात म्हणते अगं हे खोली बाहेर आवाज येणार नाहीत ना. तर तेव्हा तर रम्या तिच्यावरती भडकतेच, म्हणते काव्या. तर तेव्हा काव्या तर लगेच बाजूला जाऊन वेड्यासारखीच हसू लागते आणि म्हणते अगं हसण्याचे म्हणते मी, अगं आज तू किती खुश आहेस, अगं तुझ्या मोकळ्या हसण्याने सगळे देशमुख जागे होतील म्हणून म्हटलं मी. तर तेव्हा रम्या तर खूपच चिडते म्हणते लिव्ह नाव. तर तेव्हा काव्या म्हणते यस विथ प्लेजर आणि बाय असं म्हणते आणि परत जाता जाता एन्जॉय असं करून तिथून निघून जाते. तर तेव्हा आता रम्या बडबड करू लागते, म्हणते ही मुद्दामून करते आणि मला त्रास झाला इतकं का आवडतं ना हिला ना मी, असं म्हणून खूप चिडचिड करत असते. तर तेव्हा विजय आता दरवाजा बंद करतो आणि रम्याला म्हणतो सोड ना, अगं चिल तू का फार विचार करतेस, सुंदर तर केलंय डेकोरेशन. आणि सांगू का तुला काव्याने जरी हे केलं नसतं ना तर मी केलं असतं, असं म्हणून गुलाबाच्या पाकळ्या घेऊन रम्याच्या डोक्यावरती टाकू लागतो आणि म्हणतो खरं तर माझा प्लॅन होता पण बरं झालं मेहनत तिची. सो मिसेस मतकरी, फुलं उमललेली आहे, रात्र सजलेली आहे, कॅन्डल्स जळतायत, मी अधीर आहे, तुमचा काय विचार मिसेस मतकरी.
असं म्हणून तो परत रम्याच्या तोंडावरती फुलं टाकू लागतो आणि इकडे बाहेर मित्रांनो काव्या तर त्यांच्या दरवाजाला कान देऊन उभीच असते. तर विजय पुढे म्हणतो शुड वी स्टार्ट असं म्हणून तो तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तर मित्रांनो रम्या तर त्याच्या जोराची कानाखालीच लावून देते आणि इकडे बाहेर काव्याला सुद्धा तो आवाज ऐकू येतो आणि विजयला एवढा मोठा धक्का बसलेला असतो. तो गालाला हात लावून तसंच धक्क्याने तिच्याकडे बघत असतो. तर तेव्हा तर रम्या एकदम रागारागात बोट करूनच त्याला म्हणते लिमिटमध्ये राहायचं हं विजय, लिमिटमध्ये राहायचं आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. तर इकडे बाहेर तर काव्याला खूपच आनंद झालेला असतो आणि ती बाहेर एकदम हसत असते आणि म्हणते सॅटॅक कानाखालीच लावून दिली आणि म्हणते फर्स्ट नाईट काय रंगली आहे विजयच्या चेहऱ्यावर. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आता नंदिनीसोबत बसलेला असतो आणि तेव्हा नंदिनी जीवाचा हात आपल्या पोटावरती ठेवते आणि त्याला म्हणते आत्ता तुम्ही असा माझ्या पोटावरती हात ठेवलात ना, मला खरंच खूप सेफ वाटतंय. पण मी असं कुठेतरी वाचलंय की बायको प्रेग्नंट असली की नवरे बाहेर इथे तिथे भटकतात. तर तेव्हा जीवा लगेच म्हणतो काय नवरे आहेत मेले, बायको गरोदर असताना असे कसे भटकायला जाऊ शकतात. तर तेव्हा नंदिनी म्हणते तुम्हाला खरंच मी जे काही सांगते त्याचा अर्थ कळत नाहीये की येडा बनके पेढा खा रे हो तुम. आणि आता इकडे मित्रांनो रम्या वसूला सांगत असते काव्याच्या हातात त्यांना बाळ दिसतंय आणि ते असं म्हणालेले नाहीत की काव्याच्या हातात तिचंच बाळ दिसतंय. तर तेव्हा वसू म्हणते मग काव्याच्या हातात त्यांना नंदिनीचं बाळ दिसलं असेल का. तेव्हा रम्या म्हणते होऊ शकतं ग. आणि असं यांचं बोलणं चालू असतं मित्रांनो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.